नमस्कार. आता आगामी जो महिना आहे तिथून आपल्याला जे सण उत्सव आहेत हे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत आणि याच्यामध्ये दहीहंडी आहे, गणपती उत्सव आहे, नंतर नवरात्र आहे. याच्यामध्ये आपले सार्वजनिक मंडळाचे भरपूर समावेश होत असतात. त्या दृष्टीने आम्ही आत्तापासूनच सर्व मंडळांना आवाहन करतो आहे की आगामी गणेशोत्सव असेल, दहीहंडी असेल, सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण आता कायद्याचे पूर्णपणे आपल्याला काय करायचे त्याची अंमलबजावणी करायची आहे. तर सर्वात प्रथम मी असं सांगेल की जे असे सार्वजनिक मंडळ आहेत त्यांनी पोलिटिशियनची परमिशन घेणं त्यांनी गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा अर्ज दिला पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचे कामाचं स्वरूप, मंडळाचं प्रतिनिधी काय कार्यक्रम घेणार, त्याची मिरवणूक कधी वगैरे आहे त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. तसेच त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस मंडळासाठी आपण ज्यावेळेस स्टेजवर उभारतो, डेकोरेशन करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं जातं. तर ते आपण MSEB कडून तात्पुरतं कनेक्शन घ्यावं, जेणेकरून कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड असतात, पावसाचे दिवस आहेत, पाऊस खूप पडतो आहे आणि त्या ठिकाणी लहान मुलं, वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी भरपूर तिथं याचा वावर असतोय. अशा ठिकाणी त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, तिथून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन किंवा काय होऊन, तर ते काळजी घेण्यात यावी सगळ्यांनी. दुसरं असं की याच्यामध्ये मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक मंडळाने आपले जे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांची त्या एक दिवसाप्रमाणे रात्री त्या ठिकाणी कोण असणार आहे त्या ठिकाणी त्यांनी त्याचं काय केलं पाहिजे, नावाची त्या ठिकाणी यादी ठेवली पाहिजे, त्या ठिकाणी वही ठेवली पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गस्तीला जाऊ त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी ते चेक करू. तर हा खूप गंभीर प्रकार आहे की मूर्तीची विटंबना होणे वगैरे ह्या गोष्टी, तर ते आपल्याला टाळावं लागतील. त्यासाठी आपल्याला संबंधित कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, ती आमची पण जबाबदारी आहे. त्यानंतर या कार्यक्रमामध्ये महिला आणि मुलांचा जास्त सहभाग असावा. महिलांच्या दृष्टीने त्यांनी, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी, जागृती करण्याच्या दृष्टीने त्यांनी कार्यक्रम घ्यावेत. आपल्या मंडळाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण देखावा करतो किंवा काय करतो त्या ठिकाणी महिलांची कोणत्याही प्रकारची कुचंबना होऊ नये या दृष्टीने आपण त्यांना महिलांसाठी वेगळं लाईन असेल, पुरुषांसाठी वेगळी लाईन असेल, अशा पद्धतीचं नियोजन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय येतो डीजेचा. आता बऱ्याच मंडळांचं असं असतं की साहेब आम्ही बुक केलेला डीजे आहे आणि आता कसं काय आम्ही हे करू ते करू, आम्ही तुम्ही सांगितलेलं आहे. म्हणून आपणच 2-3 दिवसापूर्वी वडगावमधील सर्व जे प्रमुख मंडळ आहेत आणि जे प्रमुख व्यक्ती आहेत त्या सर्वांची आपण इथं बैठक घेतली होती आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे आपण डीजेचं वापर करू नये. ध्वनी प्रदूषणाचे जे नियम आहेत ते अतिशय काटेकोर आहेत, त्याच्यामध्ये असे अतिशय कडक तरतुदी आहेत. तर कोणी डीजेचा वापर केला आणि ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन केलं तर त्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आपण त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळेस आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून उत्साहाच्या भरात भरपूर आपण बघतो की अपघाताचे प्रमाण आहे एकदम. ते विसर्जनाच्या ठिकाणी असेल किंवा वाहतुकीच्या वेळ असेल तर असे अपघात घडतात. तर असे कुठलेही अपघात न घडता आपला हा गणेशोत्सव जो आहे तर तो विघ्नहर्ता आहे. तर कुठलेही विघ्न ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये येणार नाही आणि आपल्यामुळे सुद्धा इतरांना कुठलाही त्रास होणार नाही याचं आपण भान ठेवावं आणि त्याप्रमाणे अतिशय आनंदाने, उत्साहाने, पारंपरिक वाद्याच्या ह्याच्यामध्ये कार्यक्रम घेऊन, महिलांसाठी, मुलांसाठी कार्यक्रम घेऊन त्याप्रमाणे आपण हे सर्व साजरं करावं असं आम्ही सर्व वडगाव आणि वडगाव पंचक्रोशीतील सर्व आमच्या हद्दीतील जे गणेश मंडळ आहे त्यांना आम्ही आवाहन करतो. आणि याच्यामध्ये ज्या भागातील सुजाण नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्यांनी आमच्या उपक्रमाचं त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि ते आम्हाला याच्यामध्ये पुरेपूर सहकार्य करणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये आपण हा जो गणेशोत्सव आहे आपण व्यवस्थित पार पाडतो. CCTV आणि गुलाल, यस बरोबर, हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या इथं प्रत्येक मंडळाला आम्ही आवाहन केलेलं आहे की आपण आपल्या जे चौक आहे किंवा आपला जो एरिया आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे कॅमेरे आपण त्या ठिकाणी बसवावे, जेणेकरून ते आताच नाही तर पूर्णपणे आपल्याला वर्षभरासाठी किंवा पूर्ण काळासाठी CCTV आपल्या असतील तर आपल्या आजूबाजूची मालमत्तेत असेल तर आपली लहान मुलं, महिला, मुली यांची छेडछाड होत असेल किंवा अनुचित काय प्रकार घडत असतील त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येईल आणि जर एखादी अशी घटना घडली तर आपल्याला तात्काळ त्याचा आपल्याला माग घेता येईल. त्यासाठी आम्ही प्रत्येक मंडळाला आवाहन केलेलं आहे. प्रत्येक मंडळानं आपल्या ऐपतीप्रमाणे CCTV बसवावे किंवा एकत्रित तुम्ही निधी कलेक्ट करा
आपण त्याच्या पद्धतीनं एकत्रितच त्याचं CCTV वाले जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना कॉल करून त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपण CCTV आपण बसू. वडगाव मावळ पोलीस स्टेशनमधला गणेश उत्सव हा DJ मुक्त आणि गुलाल मुक्त होण्यासंदर्भात काही संकल्पना केलेली आहेत? DJ मुक्त सांगितलं आपण ना, DJ मुक्त आणि गुलाल मुक्त. तसंच लेझर शो वगैरे जे आहेत ना, ह्यानुसार लोकांना खूप त्रास होतो आहे. आणि ह्या DJचा आता मला मीटिंगमध्ये सांगितलं की साहेब आम्ही फक्त महाराज गणपती होता त्यावेळेस ते थांबलो आम्ही, नंतर DJच्या आवाजामुळे आम्ही थांबू शकलो नाही, आम्हाला तिथून जावं लागलं म्हणजे आम्हाला तिथून. तर आम्हाला जर का थांबायचं म्हटलं तर आमच्या त्या आरोग्य दृष्टीने ते धोकादायक आहे. सर्वांच्याच वयोवृद्ध महिला बालक यांच्यावरती तो DJ गुलालामध्ये रांगोळीचं प्रमाण असतंय, त्यामुळे डोळ्यात गेला कानात गेला ते केमिकल गुलाल असतोय. तर आपलं पारंपरिक उत्सव आहेत, पारंपरिक उत्सवात त्या गणेश उत्सवाचं जे आपलं आहे की एकत्रित येणे आणि समाजात एकोपा वाढला पाहिजे, हे त्याचं मूळ उद्देश आहे. आणि एक महत्त्वाचं आहे की आपण जे देखावे करणार आहोत हे देखाव्यामध्ये कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखवणार नाहीत. लोकमंच हा जो गणेशोत्सव सुरू केला तर राष्ट्रीयता लोकांच्यात बांधवण्यासाठी आपण एक आहोत, सगळ्यांनी हा साजरा करावा म्हणून त्यांनी तो घरातील गणपतींनी तो चौकामध्ये आणला. तर ते जे मेन महानुदात हेतू आहे तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी हे उत्सव साजरे करावेत अशी आमची सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे. ठीक आहे. जे काही समाजोपयोगी उपक्रम आहेत गणेश मंडळांनी घ्यायचे ते कोणत्या उपक्रमावर जास्त भर दिला पाहिजे? पर्यावरण आहे, स्वच्छता आहे, ह्याच्या संदर्भात याच्यामध्ये तर सर्वच ह्याच्यामध्ये आहे. तर ह्याच्या काळामध्ये स्वच्छता हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, पर्यावरण रक्षण आहे. तर आमच्या दृष्टीने जर आम्ही बघितलं तर आपल्या परिसरामध्ये CCTVचे कॅमेरे आहेत. CCTV कॅमेरे फक्त सर्वच नगरपंचायत असेल किंवा बाकी कोणते बसवेल असं न करता तर आपण CCTV जर आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे. आणि स्वच्छता तर ते त्याच्यामध्ये असणं आवश्यकच आहे. सर, महत्त्वाचा मुद्दा आहे की गणपती विसर्जनावेळेस बऱ्याचशा तरुणाई पाण्यामध्ये कुणाचा मृत्यू होतो वगैरे, त्यासाठी काय तुम्ही उपाययोजना वगैरे काय? उपाययोजना म्हणजे आपल्या हद्दीमध्ये तर असा विसर्जन स्थळ आहे आपल्या हद्दीमध्ये नाही. आणि तर त्या ठिकाणी समजा तळेगाव आंबेच्या ठिकाणी आहे, आपल्या इथं कान्याच ठिकाण आहे, त्या ठिकाणी आपण बंदोबस्त व्यवस्थित बंदोबस्त लावत असतोय. आणि त्या ठिकाणी आपण लाईटची व्यवस्था करून त्या ठिकाणी पोहणारे व्यक्ती होतो आपण की जेणेकरून कोणतीही अशी चुकीची घटना घडू नये. आणि याच्यामध्ये आमचं सुद्धा कार्यकर्त्यांना आव्हान आहे की असं आपण जीव धोक्यात घालून आपला जीव धोक्यात घालून ज्यांना पोहता येत नाही किंवा जरी पोहता येत असलं तर नदीला पाणी भरपूर आहे, अशा वेळेस विसर्जनाच्या वेळेस त्यांनी योग्य ती सुरक्षा घ्यावी आणि आपला जीव धोक्यात न घालता त्याचं विसर्जन करावं. सर, मुळामध्ये ज्यावेळेस गणेश मंडळाचे जे कार्यकर्ते असतात या कार्यकर्त्यांना वर्गणीच्या बाबतीमध्ये काय तुम्ही सूचना द्या? आता अशा काही तक्रारी येतात की म्हणजे आमच्याकडून ऑन रेकॉर्ड येत नाहीत, परंतु बाबा काही मंडळ आहेत की विशिष्ट आम्हाला इतकी वर्गणी पाहिजे, तेवढी देणगी पाहिजे आम्हाला हे करतात. तर त्याबाबत आमची सूचना आहेत की हा जो वर्गणी असते ही स्वइच्छेने दिली जाते. जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे आपापल्या ऐपतीप्रमाणे तो देत असतो. तर कुणावरतीही कसल्याही प्रकारे जोर जबरदस्ती न करता वर्गणी स्वीकारावी. जर आमच्याकडं अशी तक्रार आली की बाबा काही विशिष्ट लोक आम्हाला विशिष्ट मंडळाचे कार्यकर्ते आम्हाला इतकीच वर्गणी पाहिजे ही करता येईल, तर त्याच्यामध्ये तो वर्गणी न होता तो खंडणीचा प्रकार होतो. तर त्याच्यामध्ये यापूर्वी मोठ्या मोठ्या शहरामध्ये खंडणीचे गुन्हे दाखल झालेले आहेत, आम्ही सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु आपल्या इथं तसा प्रकार होऊ नये हे आम्ही सर्वांना आवाहन करतो की बाबा वर्गणी असावी की खंडणी होऊ नये. ग्रामीण भागामध्ये एक गाव एक गणपती अशा सलोख्याच्या मीटिंग वगैरे काही घेण्यात आलेली? आपण आता अजून तर ग्रामीण भागातून हे केलेलं नाही, परंतु आता पुढच्या 8 दिवसामध्ये आम्ही पोलीस पाटील आणि सर्व गावात ग्रामीण भागातील जे मंडळ आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत की आपण आपल्या इथे एक गावी गणपतीचा संकल्पना करावी. माझं गावातलं मी नेहमी उदाहरण देत असतो. आमच्या गावात गेली जवळपास आता 30 वर्षापासून एक गावी गणपती बसवला जातो. आता कोणाच्याही मनात येत नाही की आपण अजून आपल्या गल्लीत गणपती बसवावा. आणि गावातील 11 दिवस प्रत्येक गल्लीला आपापले कार्यक्रम गल्लीतले लोक करत असतात, एक दिवस दिलेला असतो. आणि विसर्जन मिरवणूक सुद्धा प्रत्येक गल्लीतील जे आहेत ते आपली सजावट करत असतात आणि एकच मिरवणूक निघते. त्यामुळे संपूर्ण गाव त्याच्यामध्ये कोणत्याही त्याच्यामध्ये हेवेदावे न होता अतिशय चांगल्या प्रकारे तो एक गणपती साजरा केला. गणेश मूर्ती विसर्जन करत असताना शासनाने सांगितलेले 6 फुटापर्यंतच्या ज्या मूर्ती आहेत
त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. तर या संदर्भात काही आव्हान? ह्याच्या संदर्भात आव्हान म्हणजे आता आपण नगरपंचायतसोबत आम्ही यांची मिटिंग होईल तर त्या ही जी व्यवस्था आहे तर ती नगरपंचायत व्यवस्था त्याच्यामध्ये करेल. आणि दुसरं आहे की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करू नये, ज्या मातीच्या मूर्ती त्याचा वापर करावा. आता ह्याच्यामध्ये पर्यावरण दृष्टीने भरपूर विषय आहेत की तो त्याचा रियूज करता आला पाहिजे, परंतु आम्ही तर सांगू की ते परत त्याचा रियूज करता येईल अशा प्रकारच्या मूर्ती वापरा. आता प्रदूषणाचा पण खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होत आहे ह्याच्यामध्ये, पाणी प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल. तर अशा प्रकारचे जे आहेत तर ते उपक्रम राबवावेत. आणि आपला जो पत्रकार संघ आणि वडगाव माळ पोलीस स्टेशन यांच्यातर्फे आपला जो श्री गणेश गणपतीचे आपण जे हे करतो उत्कृष्ट गणपती हे करतो, गणराय अवॉर्ड वगैरे आहे तर आपण मागच्या वेळेस पण घेतलेले आहेत, त्याचं वितरण पण आपण केलेलं आहे. तसंच यावेळेस सुद्धा आपण गणराय अवॉर्ड आपण देणार आहोत. याच्यामध्ये ह्या गोष्टींचा आपण प्रामुख्याने त्याचा